चला लेट्स प्ले. सामना क्रमांक दुसरा. कानिपनाथ गोडसे विपक्ष राजे छत्रपती अनकरपाडा. पहिलाच बॉल. उदय कांबेरे गोलंदाजी ट्रॅकवर. लॉफ्ट केला. लॉफ्ट स्ट्रोक. देखना स्ट्रोक. चेंडूला काढला इनफिल्डच्या डोक्यावरून. चेंडू जाईल धनधन करत सीमा रेषा पार. टोकलाय 4. पहिला चौकार. नाहीये आणि त्या अनुषंगाने दोन धावाने पॅनलाइज केलं जाईल गोडसे संघाला. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेच्या अंतर्गत काही नियम व अटी आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय आणि नक्कीच आयवा कॅशसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलाय. नितेशजी गायकर सर्वेसर्वा बॉल बॅक ड्राइव्ह. झेलची संधी होती. रनआउटची देखील संधी. ओ लाजवाब एफर्ट होते परंतु बॅकअप जरूर आलाय. त्या दरम्यान दुसऱ्याचा मानस. पुन्हा एकदा रनआउटची संधी जरूर उद्भवली होती परंतु थ्रो काहीसा प्रॉपर पाहायला मिळाला नाही. त्या अनुषंगाने इथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या संपन्न होताना चांगले एफर्ट पाहायला मिळाले होते. फॉलो थ्रू मध्ये स्वतः उदय कांबेरे आपल्याला पाहायला मिळाले होते. एफर्ट लाजवाब होते परंतु नक्कीच झेल ड्रॉप झाला आणि त्या अनुषंगाने कुठेतरी रनआउटची देखील संधी उद्भवली गेली होती परंतु डायरेक्ट हिट झाला नाहीये. नक्कीच ओमसाई क्रिकेट संघ मानिवलीचे को ओनर अर्थातच नितेशजी गायकर यांच्या माध्यमातून आयवा झेलसाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलाय. हाफ ट्रॅकर होता इनफिल्डच्या वरून. चेंडूला काढलाय. 2 फिल्डर चेस करतायत. जणू काही नक्की रेस लागली आहे फिल्डर आणि बॉल मध्ये परंतु इथे मात्र बॉल ही रेस जिंकतोय आणि चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमा रेषा पार. टोकलाय सलगचा दुसरा 4. चौकार. उल्लेख केला गेला होता रोशन दादांच्या माध्यमातून जे आमचे साथी समालोचक आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता. ऑन ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत उचलतील फेकतील त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करताना क्रिकेट खेळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका आला तदनंतर त्वरित सिंगल एकवटली गेली आणि 1च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 10 या आकड्यावर. जरूर दोन्ही संघ लगतच्या गावातले संघ आहेत आणि त्या अनुषंगाने कुठेतरी दोन्ही संघांना एकमेकांच्या स्ट्रॅटेजीज वीकनेस नक्कीच स्ट्रेंथनेस जरूर माहिती असलेले हे दोन्ही संघ एका समोर एक ठापलेले आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच प्रतीक 11 ओमसाई क्रिकेट क्लब आयोजित श्रद्धांजली चषकामध्ये हे 2 संघ. रनिंग मध्ये तफावत पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा रिदम चुकताना आपल्याला पाहायला मिळाला उदय कांबेरे आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर रवाना होताना पाहायला मिळतोय. विचार करायचा झाला गोडसे संघाचा. गोडसे संघ देखील तितकाच तुल्यबल्य आहे. उदय कांबेरे नक्कीच बॅकबोन आहे त्या संघाची आणि दुसऱ्या बाजूला रवी सर आणि सचिन दादा आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच अनकरपाडा संघाकडनं. स्लो वन होता. प्रॉपर पिकअप शॉट. चेंडूला पाठवलाय अगदी डीप स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जाईल सीमा रेषा पार. फरार. 4. चौकार. केला होता बॉलला अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि वॅकंट एरिया होता त्या अनुषंगाने चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आता मात्र P1च्या षटकामध्ये भरघोस वेगाने फ्लाय होताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. उदयचा हा बॉल तास दिशेने पुन्हा एकदा चपराक लगवायचा नक्कीच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता. अक्रॉस दी बॅट
परंतु लेगस्टिकच्या अगदी बाहेर आणि योगराज सरांचा इथे मात्र वाईटची संगत आपल्याला पाहायला मिळाली. अवंतर धावेच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. धावसंख्या धावफलकावर 16 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ विदाउट विकेट. हाय बॉल यावेळेस मात्र सन्मान देताना डायरेक्टची संधी जरूर होती, परंतु तितक्याच वेगाने प्रॉपर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. डेंजर एंडला पोहोचायचं होतं रवी सरांना आणि त्या अनुषंगाने चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार करायचा झाला, धावसंख्या धावफलकावर 17 या आकड्यावर. जमेची बाजू अजूनही विकेट आपल्याला गमावताना पाहायला मिळाले नाहीयेत अंकरपाडा संघाकडनं. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा विकेट इन हँड्स असतात तेव्हा तेव्हा लिमिटेड ओव्हर फॉर्मॅटमध्ये एक लायसन्स मिळतो फलंदाजांना आणि त्या अनुषंगाने कुठेतरी तो संघ कुठेतरी मॅक्स टू मॅक्स धावा बनवण्यामध्ये सफल होतो. हे आपण अनेक सामन्यांमध्ये पाहिले, परंतु पाहणं गरजेचं आहे कारण की गोलंदाजी ही विशेषता राहिली आहे गोडसाई संघाची आणि इथून मात्र कमबॅक केला जाईल का म्हटलं जाताना गोडसे संघासाठी 2 लाइन्स दाव पर सब कुछ लगा है, रुक नहीं सकते टूट सकते मगर हम झुक नहीं सकते. आणि नक्कीच इथे मात्र जर झुकायचं नसेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल गोडसे संघाच्या गोलंदाजांना. षटक क्रमांक 2 घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर गोडसे संघाकडनं. गोलंदाज ऋतिक आलाय. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकता बॅटरच्या बॅट मधून तब्बल 4 चेंडूंचा सामना करत 11 धावा आल्यात. तो रवी 5 धावा आल्यात रवीच्या बॅट मधून. तो स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही. फंबलिंग मिसफील्ड आणि तेच पाहता चित्त्याच्या चपलाईने ही एक धाव कंप्लीट होती. पाहणं गरजेचं आहे. यस ऑफस्टिकच्या अगदी बाहेर आणि दोन्ही समांतर वाईट +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. 2च्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. कुठेतरी आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं होतं अनेक झेल ड्रॉप झाले. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, परंतु त्याच्या विपरीत चित्र कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं होतं. परंतु आजचा जो सकाळचा सामना झाला तिथे मात्र चांगले झेल आपल्याला पाहायला मिळाले. परंतु या सामन्यामध्ये देखील पाहणं गरजेचं आहे कशा प्रकारे स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग जपला जातोय. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय ओव्हर द बॉलर चेंडूला पाठवलाय अगदी सी मारेशा पार टोकलाय 4. अजून एक चौकार. काढलेला फटका सचिनच्या माध्यमातून अगदी सुरक्षित फटका क्रिकेटिंग लँग्वेज मध्ये ज्याला म्हटलं जातं तो फटका खेळताना सचिन 4 धावांकरता 4 ने धावसंख्या भरघोस वेगाने फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळते. अंकरपाडा संघाची जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. पुढचा बॉल बाहुबली स्टाईलने चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा टोकलाय सचिनने. श्रद्धांजली षटकार. अभी बाकी है. दम है तो विकेट लेके दिखा क्योंकि सामने क्रिकेट का खली और खली की यही झाकी है. अफलातून फटका पाहायला मिळाला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी आणि या षटकाराने नक्कीच धावसंख्या भरघोस वेगाने फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 29 या आकड्यावर. आता मात्र दडपण प्रेशर पाहायला मिळते गोलंदाजांवर.
पुढचा बॉल यावेळेस मात्र अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान अप्पर कट करण्याचा जरूर धाडस दाखवला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. गती देखील होती त्या बॉलवर आणि बीट करून सोडले सचिनला. निर्धाव चेंडूची संगत आपल्याला पाहायला मिळते. असे एक नव्हे तर असे वारंवार सलगचे निर्धाव चेंडू फेकावे लागतील, कारण की त्या कॅलिबरची फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते जरूर, परंतु इथून मात्र लगाम लगवायचा असेल तर एक मात्र उपाय, तुम्ही डॉट चेंडू फेका. तदनंतर नक्कीच आपोआपच विकेटची घंटी नक्कीच वाजेल आणि तो विकेट देखील येताना आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. चांगली गोलंदाजी जरूर साईड चेंज करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस मात्र राईट आर्म अराउंड द विकेटनी गोलंदाजी करताना सचिन यास गोलंदाज ऋतिकचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सलगचा दुसरा डॉट बॉल. मी म्हटलं होतं पर्यायी एकच आहे, जर विकेट हवी असेल तर डॉट चेंडू फेका, तेही सलग. आणि आता मात्र कुठेतरी कमबॅक करून दाखवलं ऋतिकने. चांगली गोलंदाजी साकारताना ऋतिक मान फ्रॉम गोडसे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र गतीने बीट करून सोडलं होतं फलंदाज सचिन. याला काय घडतंय काय बिघडतंय. उर्वरित पहिल्या षटकामध्ये बोलबाला राहिला होता आणि उर्वरित सेकंड ओव्हर मध्ये देखील तिसऱ्या बॉल पर्यंत बोलबाला राहिला होता फलंदाजांचा, पण तो कमबॅक केलाय आणि कमबॅक करून दाखवलाय ऋतिक याने. चांगली गोलंदाजी. यस, आता मात्र कुठेतरी धोक्याची घंटा वाजते की काय. लो फुल टॉस असा बॉल तुम्ही सचिनला करू शकत नाहीये, कारण की त्याच्याकडे ती क्षमता आहे प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याची. आणि हाही देखील बॉल गेलाय सीमा रेषा पार. सचिनने पुढचा बॉल यावेळेस मात्र स्विच इट खेळण्याचा जरूर मानस दाखवला होता रफीच्या माध्यमातून. डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 घेऊन आला उदय गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र सूर्योदय होईल का गोडसे संघाकडनं, कारण की बॅकफुटला संघ आहे गोडसे संघ. उर्वरित 2 षटकांमध्ये पहिले आपण पाहिलं होतं भरघोस धावा लुटल्या गेल्या होत्या गोलंदाजांच्या माध्यमातून, पण तू इथून मात्र लगाम लगावली जाईल का. इनफिल्डच्या वरून फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑफ रिझन मधून फिल्डर येतात, उचलतील फेकतील त्या दरम्यान बॅकअप देखील चांगला पाहायला मिळाला. सिंगल एकवटली जाते, इक्का दुक्का करून धावसंख्या धावफलकावर ऍड केली जाते आणि नक्कीच चांगल्या धावसंख्येच्या दिशेने नक्कीच वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतो अनकरपाडा संघ. हा बॉल सचिन साठी स्क्वेअर ऑफ द विकेट घेऊन काढला. फिल्डर तेथे आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक पॉइंट रिझन मध्ये उचलतील फेकतील त्या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या संपन्न होता. 2च्या सहाय्याने धावसंख्या 2 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचतोय 37 या आकड्यावर. चांगली फलंदाजी. आता मात्र कुठेतरी सूझबूझ भरी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना दोन्ही फलंदाज, कारण की
जो स्टार्ट ज्याची नितांत गरज होती तो स्टार्ट आपल्याला मिळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 38. पुढचा बॉल लॉफ्ट केलाय. फिल्डर जज करतोय परंतु तिथे मात्र झाली आहे चूक आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. एक टप्पा घेत हा आलाय 4 चौकार. झेल ड्रॉप झाला आणि 4 धावा देखील आपल्याला येताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला बीट करत चेंडू गेलाय सीमा रेषा पार. अजून एक 4 चौकार. थँक्यू. या दरम्यान शुभ आगमन होतोय. संदेशजी भोईर कोणगावचे उद्योजक आहेत. संदेश सरांचा इथे मात्र शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच प्रतीक 11 ओमसाई मानिवली क्रिकेट क्लब आयोजित श्रद्धांजली चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु फिंगर रोल केले गेले होते. गोलंदाजाच्या माध्यमातून बीट करून सोडले फलंदाजाला आणि डॉट चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 46 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ विदाउट विकेट. धावसंख्या 46 पाहायला मिळते धावफलकावर. एकही विकेट अजून गमावलेली नाहीये. मानिवली गावची रन मशीन अर्थातच रोशनजी गायकर यांनी यायचंय प्लीज. नितेश गायकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. उर्वरित 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय आणि पहिल्या षटकाचा विचार करायचा झाला उदय कांबेरे याने नक्कीच P1चं षटक हाताळलं होतं गोडसे संघाकडनं आणि धावा खर्च केल्या गेल्या होत्या 17. आणि तदनंतर पुन्हा आपण पाहिलं सेकंड ओव्हरचा स्पेल घेऊन आला ऋतिक आला आणि त्याने देखील धावा खर्च केल्या गेल्या त्याच्या माध्यमातून 18. आणि पुन्हा उदय जेव्हा त्याच्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल सेकंड स्पेल मध्ये आला तेव्हा मात्र त्याच्याकडनं धावा खर्चिक झाल्या 11. असं ओव्हरऑल 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 46 ऑन अ बोर्ड. विचार करायचा झाला आयवा झेलसाठी नितेशजी गायकर जे नक्कीच ओनर आहेत ओमसाई क्रिकेट क्लब मानिवली संघाचे आणि नक्कीच आयोजकांच्या भूमिकेमध्ये एक त्यांचा देखील मोलाचा वाटा राहतोय आणि त्यांच्या माध्यमातून इथे मात्र आयवा झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलाय आणि त्या संधीचं सोनं कोण करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. राजचा हा बॉल रवीसाठी टॉप एज आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय स्वतः यष्टीरक्षक येतील सेफ हँड सॉफ्ट डिसमिसल अर्थातच रवी बॅक टू दी पवेलियन.
डीजे मास्टर यांची देखील प्रशंसा दिवसामध्ये आपण पाहिली आणि आज देखील त्यांच्या संगीताने इथे मात्र आमच्यामध्ये इन्स्पिरेशनचं वातावरण क्रिएट करण्याचं काम केलं जात आहे. नुकतंच शुभागमन आपल्याला पाहायला मिळालं. संदेशजी भोईर उद्योजक कोण गावचे, त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. लो फुल टॉस वेस्ट साइड पाहणं गरजेचं. यस इट्स नो बॉल जरूर आलाय पंचांच्या माध्यमातून. धावा किती बनतील? 2 तर कंप्लीट झालाय. तिसऱ्या जमाना दाखवलं होतं रनआउटची संधी, परंतु पाहणं गरजेचं आहे. यस इट्स नो बॉल आणि फलंदाज सुखरूप पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. नो +2 अशा 3 धावा ऍड केल्या जातील. 3च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 49 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 1 विकेटच्या मोबदल्यात अंकरपाडा एक चांगल्या टोटलच्या दिशेने अग्रेसर होताना आपल्याला पाहायला मिळते. का नको, कारण की जी सलामीची पार्टनरशिप होती त्या पार्टनरशिपच्या जोरावर आता मात्र त्यांचा बोलबाला या सामन्यामध्ये दिसू लागलाय. परंतु सलग गुच्छामध्ये विकेट घेणं देखील फार गरजेचं असणार आहे गोडसे संघाला. राजचा हा बॉल लॉफ्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर तेथे आहे. दस्तक पे मस्तक ठोकलायचा हा अजून एक षटकार पाहायला गणेशच्या बॅट मधून. तीजबाजी चालू आहे षटकारांची मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांच्या माध्यमातून. लो फुल टॉस ऑन साइड ला डन केलाय. फिल्डर तेथे आहे आणि पुन्हा घडती चूक. चेंडू जाईल सीमा रेषा पार. अजून एक 4 चौकार. करत आलोय की धावांवर लगाम लावण्यासाठी इथे मात्र विकेट्स घेणं फार गरजेचं आहे, परंतु त्याच्या विपरीत चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. घणाघाती प्रहार चढवले जात आहेत. अजूनही एक षटक शिल्लक आहे आणि इथे मात्र आतिषबाजी चढवली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. वाटलं होतं रवी कुठेतरी आउट झाला, इथे मात्र कुठेतरी रिस्ट्रिक्ट केलं जाईल अंकरपाडा संघाला, परंतु गणेश आला आणि गणेशने देखील दमखम दाखवताना त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 12 धावा आल्यात. विचार करायला भाग पाडलं गेलंय गोडसे संघाच्या गोलंदाजांना. गोलंदाजी करावी तर ती कशी करावी. पुन्हा एकदा लॉफ्ट स्ट्रोक. फुल टॉस होता आणि त्यावर टोल वसूलला गेलाय. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. सलगचा दुसरा षटकार. गायकर जिथे कुठे असतील त्यांनी नक्कीच VIP डाईज मध्ये यायचंय. संदीपजी गायकर. अफलातून आतिषबाजी फटक्यांची पाहायला मिळते गणेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लॉफ्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 बाउन्स. उचलतील फेकतील दुसऱ्याचा मानस दाखवलाय. थ्रो येईल का. थ्रो देखील आला होता, परंतु गॅदर करताना चुका पाहायला मिळाल्या. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळतोय राजूच्या माध्यमातून. नक्कीच गोडसे संघाचा विचार करायचा झाला त्यांच्याकडे देखील तुल्यबल्य अशी फलंदाजी आहे आणि ती फलंदाजी सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल, परंतु जो रिस्ट्रिक्ट करायचं होतं ना अंकरपाडा संघाला तो आतापर्यंत तरी अनावर झालाय गोलंदाजांना. स्क्वेअर कटचा फटका. फिल्डर तेथे आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. उचलतील फेकतील आणि त्या दरम्यान
रन आउट होतोय. विकेट सॅक्रिफाईस जणू काही केली आहे का, गरज होती का त्या धावेची. आणि विकेट क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश बॅक टू द डगआउट. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 67 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते या 67 धावा. अंकरपाडा संघाच्या चांगल्या टोटलच्या दिशेने अग्रेसर होताना अंकरपाडा संघ का नको, कारण की जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट दिली गेली सुरुवातीला रवी आणि सचिनच्या माध्यमातून. आणि त्यानंतर इथे मात्र त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत साजेशी अशी कामगिरी केली गेली गणेशच्या माध्यमातून. आणि आपल्या 67 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5वं मार्गस्थ आहे निलेशच्या माध्यमातून. पहिल्याच विकेटवर पहिल्याच बॉलवर विकेट संपादित केली गेली होती. तोच निलेश. लो फुलटॉस होता, ऑन साइडला टर्न केला. बॅटची लिडिंग एज बिहाइंड दी विकेट. यस, शॉट थर्डला. इथे मात्र झेल टिपला जातोय आणि आला तसाच परतला. अर्थातच आता मात्र सलगची दुसरी विकेट पाहायला मिळाली. अनिकेत देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस मात्र लेग स्टिकच्या अगदी बाहेर. वाईटची सांगता पंच योगराजी बुटेरे सरांच्या माध्यमातून. आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव अजून ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 69 या आकड्यावर. स्क्वेअर ऑफ द विकेट खेचण्याचा प्रयत्न जरूर होता यावेळेस देखील, मात्र हँड अँड आय कोऑर्डिनेशन जो पाहिजे होता तो पाहायला मिळाला नाही. आणि त्या अनुषंगाने डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी केली जाते निलेशच्या माध्यमातून. जे काम पहिल्या 4 गोलंदाजांना जमलं नाही ते काम मात्र इथे आता निलेशच्या माध्यमातून जरूर पार पडलं जात आहे. सलगचा 4था बॉल डॉट फेकण्यात आलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फ्लिपर होता. आणि नक्कीच इथे मात्र यष्टायशी उद्ध्वस्त करून सोडल्यात. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन. अफलातून कामगिरी साकारली जाते.
मी म्हटलं होतं जे काम पहिल्या 4 गोलंदाजांना करता आलं नाही ते काम मात्र स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये करून दाखवलं निलेश राणे. म्हटलं जाताना खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल, आणि इथे मात्र निलेशने ते काम करून दाखवलंय. उर्वरित एक बॉलचा खेळ शेष आहे. या इनिंग मधला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट. त्याच दिशेने खेळण्याचा वारंवार प्रयत्न असफल. अशा पद्धतीने या षटकाचा विचार करायचा झाला, वाईटच्या स्वरूपात एक धाव जरूर आली, परंतु चांगलं षटक हाताळलं आणि एक धाव खर्च करत विकेट हस्तगत केल्या गेल्या 4. षटक क्रमांक 5 देखील संपुष्टात आलाय. 5 षटकांच्या अखेरीस इनिंगच्या पतनानंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आनकरपाडा संघाची 71 ऑन अ बोर्ड आपल्याला पाहायला मिळते आणि तब्बल 72 धावांचं लक्ष इथे प्रस्थापित करून ठेवलंय. षटकारांची आणि चौकारांची आतिशी सुरुवातीच्या 4 ओव्हरमध्ये पाहायला मिळाली, परंतु तिथे मात्र स्थगितीकरण लावण्यात आलं निलेशच्या माध्यमातून. आणि इथे मात्र कुठेतरी जी कालची टोटल होती विशाल, जी चेस करण्यात आली होती, 71 धावा बनवल्या होत्या प्रथम फलंदाजी करताना, आणि त्या धावा चेस केल्या गेल्या होत्या मानिवलीपाडा संघाकडनं. तब्बल 72 धावा जो टार्गेट चेस केला गेला होता, समसमान आपल्याला हा टार्गेट देखील पाहायला मिळतोय. 71 धावा बोर्डवर लावण्यात आल्या आणि 72 धावांचं टार्गेट इथे मात्र ठेवण्यात आलंय, ते म्हणजेच गोडसे संघासमोर. इनिंग इंटरव्हल मध्ये नक्कीच या धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळेल गोडसे संघ. तद्यपर वळूयात समालोचनामध्ये, बदल घडवूयात, ऐकूयात गारिवली गावचा सुपुत्र अर्थातच व्हॉइस ऑफ डोंबिवली रोशनजी संते सरांना. साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. नितेश गायकर यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय संदेश भोईर साहेबांचा सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे या स्पर्धेसाठी आणि
त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. 72 धाव बनवायचे आहेत कानिपनाथ घोटसई या टीमला. या सामन्यामध्ये कानिपनाथ घोटसई आणि सामना सुरू आहे राजे छत्रपती अनखरपाडे या दोन टीममध्ये. या पुढील सामना विनर विनर होणार आहे, त्यामुळे आई गावदेवी मांजरली या टीमला विनंती असेल आपण कुठे जायचं नाहीये. आय थिंक कालभैरव अंताडे संघ देखील इथे दाखल होतो आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी. छगन अंताडे म्हटलं तर छगन यांचा संघ नक्कीच खूप चांगल्या फॉर्ममध्ये नेहमीच आपण त्याला पाहिलाय आणि मान्यवरांचे इथे आपण स्वागत आणि सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य आहे. सामना नक्कीच सुरू होतो आहे तो म्हणजेच दुसरा, ज्या पहिल्या इनिंगमध्ये राजे छत्रपती अनखरपाडा टीमने 71 धावा बनवल्या होत्या आणि 72 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मांजरली या टीमला शुभेच्छा येत आहेत ज्या संघाने पहिला सामना जिंकलाय. संग्राम ग्रुप 47-47 कडून शुभेच्छा येत आहेत आई गावदेवी मांजरली या टीमला. गोलंदाज जयेश आहेत. यावीस फटका चांगला आहे. लॉफ्टेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका. क्रिकेट मधला देखना फटका, क्रिकेट मधला सेफ फटका. सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. उदयच्या बॅटमधून उदय कांबेरे ऑन स्ट्राइक. लाऊड अपील करतायत LBW चे आणि अपील फेटाळले पंचांनी. एवन जोडी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीण विशे सर आणि योगराज बुटिरे सर हे दोन नामवंत पंच आहेत या कल्याण ग्रामीण मधील. 72 धावा चेस करायच्या आहेत या मॅच मध्ये कानिपनाथ घोटसई या टीमला. सचिन मगरने खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या इनिंग मध्ये. ओव्हर द विकेटने जयेश. यावीस लॉफ्टेड इट लॉंग ऑफ द डीप मध्ये सचिन मगर आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय उदयच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या इनिंग मध्ये सचिन मगरने 37 धावांची विस्फोटक इनिंग साकारली. पुन्हा एकदा लॉफ्टेड इट स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय उदयच्या बॅटमधून. चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे या मॅच मध्ये. अंताडे गावचे पोलीस पाटील आपल्याला विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि काय घडलंय थोडंसं सेलिब्रेशन आधीच करण्याचा प्रयत्न विकेट कीपर रवी धुमाळ यांच्या माध्यमातून झाला आणि शेवटच्या क्षणामध्ये हा झेल हा ड्रॉप झालेला आहे. प्रकाश गायकर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल प्रतीक 11 ओमसाई क्रिकेट संघ मानिवली या टीमचे आधारस्तंभ आणि मानिवली गावचे पोलीस पाटील एक दानशूर व्यक्तिमत्व
रघुनाथ मामा गायकर येथे उपस्थित आहेत, ज्यांचं समालोचकांवरती नेहमीच प्रेम राहिलेलं आहे आणि त्यांचं देखील स्वागत करूया. फार मोठी भूमिका आहे त्यांची या स्पर्धेमध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 14, बनवायच्या धावा 72. या मॅचमध्ये अजूनही 58 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 24. संतोष गायकर यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या श्रद्धांजली चषकामध्ये. विनंती असेल मानिवली गावातील कोणी मान्यवर, अंताडे गावातील, मांजरली गावातील, त्यानंतर गोडसे गावातील आणि अनकरपाडा गावातील कोणी मान्यवर जरी ते उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवरती येतोय गणेश. या दुसऱ्या षटकामध्ये 58 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गणेश यावीस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आला हा वाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 15. अजूनही 57 धावांची गरज आहे या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. कानिपनाथ घोटसई या टीमने सुरुवात तर खूप चांगली केली आहे या इनिंगमध्ये. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, दिशेपासून भरकटतायत. बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत वाईट बॉल. खराब गोलंदाजी नक्की आज गणेश करतायत. धावसंख्या आहे 16. धाव धावफलकावरती. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आणि सलगचा तिसरा चेंडू आलाय वाईट बॉल. खराब गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते गणेश कडून आणि धावसंख्या आहे 17. 72 धावा डिफेंड करायचे आहेत 5 षटकांमध्ये. पहिला सामना आपण पाहिला. पहिल्या मॅचमध्ये आई गावदेवी मांजरली या टीमने सामना जिंकलेला आहे. वाहोली बी या टीमला पराभूत केलं. दुसरा सामना सुरू आहे कानिपनाथ घोटसई आणि राजे छत्रपती अनकरपाडा या 2 टीममध्ये आणि अनकरपाडा टीमने 71 धाव बनवल्यात 5 षटकांमध्ये आणि 72 धावांचं टार्गेट सेट केलं आहे. नवीन गोलंदाज रवी धुमाळ येत आहेत. नाही आहे रवी दादा, नाही आहे, नवीन गोलंदाज आहेत गणेशच आहेत. यस, गणेश कंटिन्यू करतायत. 3 वाईट चेंडू टाकले होते, असं वाटलं की गोलंदाजी चेंज करतायत, परंतु पुन्हा एकदा गणेशवरतीच विश्वास दाखवलेला आहे. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळतात. डीपमध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. 1 धाव झाली पूर्ण आणि फलंदाज झालाय बाद. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय आणि लागतोय हा पहिला मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या घोटसे टीमला. राजू, बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. ऋतिक येतोय इन ॲट नंबर 3. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. राजू, विकेट मिळवली गणेशने. ज्या गणेशने 3 वाईट चेंडू फेकले होते त्यानंतर विकेट मिळवली आहे या षटकामध्ये. 72 धावा डिफेंड करायच्या आहेत राजे छत्रपती अनकरपाडा टीमला
समोर उदय कांबेरे यांचा कानिपनाथ घोटसई संघ आहे. उदयने सुरुवात तर खूप चांगली करून दिली आहे. 2 चौकारिक षटकार आलाय उदयच्या बॅटमधून. ऑन साइडला लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. चांगला झेल पकडलाय रुपेश गायकर यांनी. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. ऋतिक 0. अच्छा, न्यू बॅट्समन आकाश येत आहेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज गणेशला आपण पाहतोय. आकाश येतोय. हॅट्रिक बॉल. काय सुरेख कमबॅक केलंय या षटकामध्ये गणेशने. गणेशने 3 वाईडने सुरुवात केली होती या षटकाची आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट. टार्गेट 72 धावांचा आहे या मॅच मध्ये घोटसई या टीम समोर. फुलटॉस चेंडू आहे. पाहावं लागेल काय घडलंय. लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर. वाईड +4. पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या कानिपनाथ घोटसई या संघाला. नशिबाच्या या 5 धावा. गरज आहे या मॅच मध्ये. कानिपनाथ घोटसई या टीमला खराब गोलंदाजी पाहायला मिळते. 4 वाईट चेंडू फेकलेत. एकही धाव बॅटने आली नाहीये या षटकामध्ये. विनर विनर हा तिसरा सामना होणार आहे आणि तो सामना असेल 4 षटकांचा. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 22 आहे. 50 धावा अजूनही बनवायचे या मॅच मध्ये. आणि पुन्हा एकदा येतो वाईट बॉल. खराब गोलंदाजी. लाईन सापडत नाहीये. दिशेपासून भरकटतायत. दिशाहीन गोलंदाजी. 5वा वाईट चेंडू आपण पाहतोय या षटकामधील गणेश. आणि पुन्हा एकदा 6वा वाईट बॉल. दुसरं षटक सुरू आहे. एक फ्रंट लाईन गोलंदाज आहे गणेश आणि गणेश कडून या चुका होत आहेत. 6 वाईट चेंडू टाकलेत गणेशने. कारण की हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खराब गोलंदाजी. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत शॉट मिड विकेटला. त्याच्यावरती मिळते 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या 2 टीम मध्ये. परंतु संघर्ष करावा लागतोय कानिपनाथ घोटसई या टीमला. परंतु जोपर्यंत उदय कांबेरे असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील कानिपनाथ घोटसई या टीमच्या. स्ट्रेट डाउन दी ग्राउंड. फटका डीप मध्ये. फिल्डर क्या बात है. अप्रतिम आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण.
नक्कीच या 3 धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी, परंतु ओव्हर थ्रो झालाय. धावा वाचून फायदा झालाय का हा देखील प्रश्न आहे. आणि मिळतील चेंडूवरती एकूण 3 धावा. गणेश नक्कीच फिल्डर होते लॉंग ऑफला. जयेशने प्रयत्न खूप चांगले केले. डायरेक्ट हिट करण्याची गरज होती का हा देखील प्रश्न आहे. आणि त्याच्यावरती मिळत आहेत या 3 धावा. धावसंख्या 3 ने पुढे जाईल 28. बघा खेळाडू कक्षामधून कोणी आवाज देऊ नका ही विनंती असेल आयोजकांच्या वतीने. धावसंख्या 28 आहे. सुरुवात तर दमदार केली आहे. जी सरासरी हवी आहे ती सरासरी मेंटेन ठेवली जाते. चांगला चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 28. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी 44 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मध्ये चला विनंती असेल अनकरपाडा संघ सामना स्पीडअप करा. 8 सामने खेळवायचे आहेत आजच्या या दिवसामध्ये. भरपूर शफल झाले होते. उदयने डोक्यावरती हात लावलाय कारण की त्याला माहिती होता हा चेंडू मी सहज चौकार किंवा षटकार मारू शकलो असतो, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 28 आहे. 44 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला स्लॉक स्वीप क्षेत्ररक्षक आहेत. एलिव्हेशन नाहीये आणि डाईव्ह लगावून हा झेल घेण्याचा प्रयत्न. 100% एफर्ट, 100% प्रयत्न केले होते. फिल्डर होते सुजित होते आणि 12 मॅन सांगतोय की रुपेश डाईव्ह मारणार नाहीये कारण की त्याचं नुकतेच लग्न झालेलं आहे मागच्या वर्षी. धावसंख्या आपण पाहू शकाल 2 ने पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 42 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गौरव टेंबे आणि शेखर देखील सामन्याचा आनंद घेतोय. A1 जोडी आहे आणि सपोर्ट करते अनकरपाडा टीमला. यावीस परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. प्रचंड अनुभव आहे. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस देखील आहेत. रवी धुमाळ आणि चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये आणि या मॅच मध्ये. आदरणीय विश्वनाथ माळी साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या श्रद्धांजली चषकामध्ये डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट झाले. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर षटकार.
आहे 36, अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही 36 धावा बनवायचे. ड्राईव्ह केलाय, गॅप मधून चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण होईल का? फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. आकाश बॅक टू द पवेलियन. 37, लॉस ऑफ 3 विकेट. जिंकण्यासाठी अजूनही 35 धाव बनवायचे आहेत. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काल देखील 3 षटकानंतर पाणी आम्ही प्रोव्हाइड केलं होतं, कारण की रगरगते उन्हामध्ये योगराज सर ही स्पर्धा सुरू आहे. तुमच्या भावना देखील आम्ही समजू शकतो. आणि क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय आणि या सामन्यातील ही गोल्डन विकेट मिळवली आहे. उदय कांबेरे बॅक टू द पवेलियन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 35. आई गावदेवी मांजरली या टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आई गावदेवी मांजरली या टीमचे कॅप्टन. गणेश येतोय सेकंड स्पेल मध्ये, ज्या गणेशने याआधी 12 चेंडूंचं षटक हाताळलं होतं. 6 वाईट बॉल टाकले होते. एवन जोडी शेखर आणि गौरव टेंबे आपल्यापासून रजा घेत आहेत, कारण की त्यांना माहिती आहे या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे अनखरपाडा या टीमने. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. काल देखील असाच सामना पण बायला 12 चेंडू 10 धावा डिफेंड करायच्या होत्या. असं वाटलं की सामना सहज जिंकतील मानिवली पाडा संघ, परंतु तो सामना गमवावा लागला आणि ओमसाई मांजरली या संघाने तिथून मागे वळून पाहिलं नाहीये. सलग 3 सामने जिंकून टॉप 4 मध्ये संघ दाखल झालाय आणि आज त्या संघाला इन ॲक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. ठीक 3:30 ते 4 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे. ओमसाई मांजरली या टीमलाही सूचना असेल. गणेश अपील करतायत LBWच्या आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद.
न्यू बॅट्समन आलेत बॅटिंग करण्यासाठी. निलेश फुल टॉस चेंडू आहे, ऑन साइडला बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक, आणि आज आय थिंक ते डायव्हर्स लगावत आहेत. नक्कीच फिल्डर होते डीप मध्ये सुजितने हा दुसरा डाईव्ह लगावलाय. एक झेल देखील खूप चांगला पकडलाय उदयचा, आणि तो सुजित आपण पाहतोय चांगली फिल्डिंग करतोय या चेंडूवरती. बघा थोडंसं सांभाळून, कारण की ग्रीन आउटफील्ड नाहीये आणि लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल. 42 धावा, 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मिस्टामिंग, एलिव्हेशन नाहीये, डीप मधून फिल्डर येतील आणि हा झेल पकडलाय रुपेश गायकरने. फलंदाज झालाय बाद. सहा बाद, धावसंख्या आहे 42. 30 धावांची अजूनही गरज आहे. एकंदरीत 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायच्या धावा 30 या मॅच मध्ये. 8व्या क्रमांकावरती येतोय राज. ड्राईव्ह करतात डीप मधून, फिल्डर येतील चेंडूवरती. वाईडिश लॉंगॉनला काऊ कॉर्नर, सीमारेषे लगत रुपेश गायकरने चांगली फिल्डिंग केली. ऑन द स्टंप फेकी, ॲक्युरेट फेकी डीप मधून, आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 4 44. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. उदय बाद झाले आणि त्यानंतर संघ बॅकफूट वरती आलाय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर राईज झालाय आणि बॅट्समनला सरप्राईज केलंय. येतोय डॉट बॉल, आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 6. गोलंदाज अनिकेत येतोय गोलंदाजी मार्क वरती. यावीस फटका चांगला आहे, परंतु डीप मधून फिल्डर येतील चेंडूवरती. आणि DRS चेक करूया आपण. रनआउट आपण चेक करूया. नॉट आउट आहे. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 46. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. थोडीशी नाराज आहेत सचिन मगर. पाच चेंडू 26 धाव बनवायचे आहेत. लॉफ्टेड इट, डीप मधून क्षेत्ररक्षक येतात सचिन मगर. रुपेश गायकर देखील आलेत, आणि कोण चेंडू पकडेल हा देखील प्रश्न होता. मिळतील चेंडूवरती 2 धावा. तिसरी धाव देखील पूर्ण होतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 2च धाव होत्या तिथे मात्र मिळत आहे त्या चेंडूवरती. एकूण 3 धावा. 23 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 चेंडू आणि 4 षटकार मारावे लागतील. आई गावदेवी मांजरली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या, आणि आयोजकांशी आपण संपर्क देखील साधायचा आहे. प्रथम
स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये, कारण की 3 चेंडू आणि बनवायच्या धावा 22. सामना जिंकण्यासाठी नेक्स्ट मॅच विनर विनर होणार आहे. त्यामुळे विनंती असेल, पहिला सामना जिंकलाय आई गावदेवी मांजरली या टीमने, त्या संघाला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. यावेळेस व्ही शेप मध्ये बॅटच्या टो एंडला हा चेंडू लागतोय आणि लॉंग ऑनला हा चेंडू येतोय, त्याच्यावरती मिळते एकच धाव. 2 चेंडू 21 धावांची गरज आहे. दोन चेंडू आणि 21 धाव बनवायचे आहेत. फुलटॉस चेंडू होता आणि त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला चेंडू येतोय आणि त्याच्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. एक चेंडू शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. नक्कीच खूप मोठा विजय मिळवलाय, परंतु मी कौतुक करेन कानिपनाथ घोटसई या टीमचं, ज्याप्रमाणे फाईट दिली आहे. अनकरपाडा या संघाला मिसटायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि झेल दोघांच्या मधोमध पडतोय आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे राजे छत्रपती अनकरपाडा या टीमने. अभिनंदन अनकरपाडा संघाचं. हार्ड लक कानिपनाथ घोटसई संघाचं. लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सचिन मगर, ज्याने बनवल्या 37 धावा पहिल्या इनिंग मध्ये. सचिन मगर आहेत मॅन ऑफ द मॅच.